नवीन मंत्री महोदयांची काय बातमी आहे हा? आणि काही बोलवणं नाही केलं, काय विचार आहे? आम्हाला सोडून नवीन चोरांना हाताशी धरले का? एक काम करूया, चल त्या मंत्री महोदयांची भेट घेऊया. मी पण हाच विचार करत होतो. चल चल. ऐकलत का? उद्या थोडं मऊ मटण घेऊन याल का घरी? दोघं मिळून मजेत खाऊया, ठीक आहे ना? मला सांग, तुला थोडी पण अक्कल नाहीये का? इथे काय मुद्राचं झाड आहे की झाड हलवलं की मुद्रा पडल्या? अरे बापरे, जुन्या मंत्र्याच्या अनुपस्थितीमध्ये आता तुम्हीच तर आहात राजांचे नवे मंत्री महोदय. जर धन नाही कमवू शकलात तुम्ही तर फायदा काय आहे मंत्री बनण्याचा? काय झालं रे बोटा? मंत्रीजी गेले की काय रे? काय होणार ग बाई? मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय, आम्ही दोघे घोटा बोटा आलोत. खूप महत्वाचं काम आहे. ए ए ए ए, त्यांना आत येऊ देऊ नका. मी आधीच सांगते, त्या मूर्खांना आत घेऊ नका. आधीच सांगते मी तुम्हाला. बोला, मला न कळवता का आलात तुम्ही दोघे? मी निरोप पाठवणारच होतो. तुम्ही तर आम्हाला काही भावच देत नाही, बोलवत सुद्धा नाही. तुम्हीच तर आमचे देव आहात मंत्री महोदय. हे सगळं समजतो, पण तुम्ही लोकांनी पण असा कोणतं महान काम केलंय का? काहीतरी करू शकलात का? बोला. नाही म्हणजे ते काय करू मंत्री महोदय? तो आगाऊ गोपाळ भाऊ सगळं काही आधीच कसं माहित करून घेतो. ही तर अडचणीची बाब आहे. खरं सांगा, तुम्हीच तर त्याला बातम्या पुरवत नाहीत ना? आई, काहीही म्हणता का हुजूर? आम्ही काय एवढे मूर्ख वाटतो का? हा ज्या फांदीवर बसतो ती फांदी थोडीच कापणार. तुम्ही दोघे गाढव आहात, पण तेवढेही नाही आहात. एक काम करायचं, हे सांगा, आपल्या शहरातले सफाई कर्मचारी तुमच्या संपर्कात आहेत का? काहीही म्हणता राव तुम्ही. त्यांच्याशी तर आमचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यापैकी चौघ तर असे आहेत की समजा ते आमच्याही पेक्षा जास्त दुष्ट आहेत. हा भरपूर मुद्रा मिळाल्यात ना तर कुणीही काम करून टाकेल सहज. एवढ्या वेळात एक चांगली गोष्ट बोललास तू. मग त्या 4 लोकांशी माझं थोडं बोलणं करून देऊ शकतोस का? अरे हे काय काम आहे का? कधी जायचंय सांगा. कधी जायचं तूच सांग. हे पहा हुजूर, ते सकाळी ते भेटणं मुश्किल आहे. शौच साफ करायला निघून जातील. हीच जायची योग्य वेळ आहे. एवढ्या रात्री तुम्ही लोक काय मला गायब करून टाकू इच्छिता की काय? हे काय बोलताय मंत्री महोदय? आधीच सांगितलंय ना की आम्ही दोघं एवढे सुद्धा मूर्ख नाही आहोत. तुम्ही तर आमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहात आणि आम्ही तुम्हालाच गायब करू का? एक काम करूया, मी आधी निघतो, त्यांना शोधून काढून मोठ्या कडुलिंबाच्या झाडाखाली जाऊन थांबतो. तुम्ही एखाद्या चादरीने तुमचं तोंड झाकून घोटासोबत या. राज्याच्या मंत्र्याला ओळखलं तर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, हो ना? अगदी बरोबर बोललास. त्यांना चेहरा दाखवणं योग्य नाही. तू पुढे जा, मी खोलीतून चादर घेऊन येतो. घोटा मला घेऊन येईल. हा घ्या, इथे नदीला पूर आलाय आणि इथे घोरत पडलेत. दिवसभर मेहनत केल्यानंतर थोडासा आराम मिळण्याचा काही मार्ग आहे की नाही माझ्यासाठी? कोण म्हणतंय मी झोपलोय? उलट झोपच येत नाहीये मला. सारखी झोप मोड होते. आहा, झोप येत नाहीये? मग घोरताय कशाबद्दल ते तरी सांगा. अगं, घोरण्याच्या आवाजात कोणी झोपू शकतं का? काही बोलतेस तू पण. अरे, चारी बाजूला अंधार, खड्डा कोणी खणलाय? ओ, काय दुर्गंध आहे, काय दुर्गंध आहे. चोर चोर. अहो काय हो, कुठे चोर? दिवा बायको, नक्कीच चोर घुसला असणार. त्याला पकडावंच लागेल आपल्याला. अरे 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 अरे, अहो तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय? कुठे चोर? जागत बसते मी आणि घोरत बसतात हे. ऐका, हे बघा, तुमचं पित्त आता डोक्यात गेलंय वाटतं. उद्यापासून पुढचे 3 दिवस फक्त ताक पिऊन जगायचं, कळलं का? तर मग काय मी स्वप्न बघत होतो. पण बायको कुठेतरी नक्कीच खड्डा खणताय. उद्या सकाळी बघावंच लागेल मला. हे बघा, हे सगळं उद्या बघायचं. आता तुम्ही झोपून माझ्या जीवाला थोडी शांती द्या. मध्यरात्री स्वप्न पाहणं हे अजिबात चांगले संकेत नाहीयेत.
स्वप्न का सत्य होतं? मी काय पाहिलं काय माहित बाबा. अच्छा मंत्री महोदय, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते तरी सांगा. हा, एवढ्या रात्री सफाई कर्मचाऱ्यांच्या शेजारी? लवकर समजेल. पण यावेळी मी असं काही करणार आहे ना की तुमच्या गोपाळ भाऊला मुळीच समजणार नाही. महाराज, कृष्णनगराची जनसंख्या खूप वाढत चालली आहे. नाली जल निकासाची स्थिती अजिबात चांगली नाहीये. म्हणून काही नाल्या खोदण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी काही मुद्रांची गरज होती. वाह वाह वाह, किती चांगली बाब आहे. नवीन नाल्या खोदण्यात येत आहेत. ठीक आहे, तुम्हाला धनाची काहीच कमतरता भासणार नाही. जे जे आवश्यक आहे ते सगळं तुम्हाला पुरवण्यात येईल. खूपच मोठ्या कार्याला हात घातलाय. काय म्हणणं आहे गोपाळ भाऊ? हो, यात काही सांगण्यासारखं आहे का? जितके जास्त नाले तेवढे जास्त मलविसर्जन, तेवढे शहर स्वच्छ राहील आणि सगळी घाण वाहून सुद्धा जाईल. बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे, आता मी काम सुरू करायला सांगितलं आहे तर तसंच होऊ दे. नंतर आपण याबद्दल चर्चा करूया. वाह, काम तर मस्तच चालू आहे. पण माती एवढ्या खोलवर खोदत नेली तर आजूबाजूची घरं पण खाली येऊ शकतात. तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्हाला करू द्या, समजलं? तू कोण अति शहाण्याची औलाद आहेस रे? आमच्या कामात नाक खुपसणारा? नाही नाही, मी मध्ये मध्ये बोलून तुम्हाला का त्रास द्यायला येईन? तुम्ही लोक तुमचं काम नीट करा. खूप चांगलं चाललंय, छान चाललंय. हा माणूस तर खूप चालाक आहे. आपल्याशी वाकडं घ्यायला आला होता, व्यवस्थित रगडून काढलं त्याला. अच्छा, मग हे सांग, आज रात्रीपर्यंत आपलं काम होऊन जाईल ना? तुम्ही काळजी करू नका वस्ताद, आज रात्रीच हे सगळं काम होऊन जाईल बर का. तू तर कमालच करून टाकलीस बेटा. ऐक, खाणं पिणं सगळं उपलब्ध तर आहे ना? कारण आपलं सगळं काम संपेपर्यंत बाहेर नाही येऊ शकणार आपण. तू काही काळजी करू नकोस, सोबत एवढं जेवण आहे त्यामध्ये कित्येक दिवस निघून जातील. आता बाहेर येणं योग्य राहणार नाही. हा, काही ना काही भानगड नक्कीच आहे. एक, मंत्री भगवान अचानक कामाच्या मागे लागलेले आहेत. 2, असं तसं काम नाही, नाला खोदायचं काम आहे. सगळे धन इकडे तिकडे होणार, पण मन म्हणतंय की अजून काहीतरी असेल. डोकं चालवावंच लागेल. बघूया, चला. काय असू शकतं? चोरी का कुठलं मोठं षडयंत्र होणार आहे? काय घडणार काय आहे? दगड फोडायचं यंत्र तर आणलं आहेस ना? हा, असं वाटतंय की आपण खूप जवळ पोहोचलो आहोत. आता फरशी तोडावी लागेल, पण आपण सगळे योग्य दिशेने चाललो आहोत ना? हो हो, याच दिशेला. नगराच्या माती खाली कुठे काय आहे हे सगळं माझ्याच हाताच्या मुठीत आहे. तुम्ही काळजी करू नका भाऊ, कसलीच काळजी करू नका. आपण अगदी योग्य जागी चालू आहोत. आता वर जावं लागेल. हो, वर जावं लागेल. हा, फरशीवर माती नरम झालेली आहे, जास्त त्रास होणार नाहीये. थोडी वाट बघूया, काम पूर्ण व्हायला जास्त वेळ नाहीये बर का. थांबा, आधी मी घुसतो आतमध्ये, म्हणजे मी आधी घुसतो आणि त्यानंतर अजून एक जण या आणि बाकी लोक जरा खाली थांबून घ्या, कारण खाली सामान खेचावं लागेल. बाप रे बाप, ही कसली दुर्गंधी आहे. ए तू हवा सोडली आहेस का? हा, मी नाही.
आता कवितेचा अभ्यास तू सोडून दे बर का कवी. ए बेशुद्ध करणारा अत्तर एका बाटलीत भरून घेऊन आलो होतो, त्याने हत्ती सुद्धा झोपून जाईल. जा 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 पटकन सगळं सोनं चांदी भांडी सामान सगळं झोळीत भरून घे पटकन. कविता लिहायची ती पानं सुद्धा घे. याच्या दुःखात तर हा मरूनच जाईल. कुठल्या रात्रीच्या पक्षाने माझा हा सर्वनाश केला आहे? हा, त्याच्यात एवढी हिम्मत, माझ्या एवढ्या दिवसांच्या सगळ्या कविता अशा प्रकारे घेऊन निघून गेला. हाय, माझं सगळंच गेलं रे, सगळंच गेलं माझं. काय मंत्री, काम कसं चालू आहे? अगदी व्यवस्थित महाराज. सफाई कर्मचारी खूप चांगलं काम करत आहेत. हे मी माझ्या तोंडाने तुम्हाला काय सांगू. नाही 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 नाही, मला समजवायची काहीच गरज नाही. मला समजलं मला. मी बर्बाद झालो आहे महाराज, मी बर्बाद झालो आहे. एका रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखा झालो आहे महाराज. का बरं काय झालं आहे तुम्हाला? माझं सगळं गेलं. महाराजांच्या कृपेने जे काही सोनं चांदी गोळा केलं होतं, काल ते सगळं चोरीला गेलं. सगळी भांडी सामान, आता काहीच उरलं नाही. महाराज, तुम्ही विचारही करणार नाही. आतापर्यंतच्या सगळ्या कवितांचा संग्रह पण घेऊन गेले. तुमच्या मते वर चोरी करण्यासोबतच कवितांवर चर्चा पण करतात. वा 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 वा. महाराज, विचार करू शकता का आपण, तुमच्या राज्यात चोर दरोडेखोर पण कविता करतात. थांबा मंत्री, ही मस्करीची वेळ नाहीये. राजकवींच्या घरी चोरी झालेली आहे, मग चोर शोधून काढावा लागेल की नाही? नक्कीच महाराज. मी सेनापतींना आदेश देतो, लगेच शहरातल्या सगळ्या घरांची झडती घेण्यात यावी. महाराज, जर तुमची अनुमती असेल तर बोलू का मी? मी कवी महोदयांना काही प्रश्न विचारू शकतो का? महाराज, अहो, जर गोपाळ भाऊला प्रश्न विचारू दिले तर मग आम्हा लोकांची गरजच नाहीये ना. गोपाळ भाऊला मध्ये नका येऊ देऊ. हे भगवान, तुझा मेंदू कुठवर पडू शकतो हे आम्ही इतक्या दिवसात सगळे पाहतोय. आता आम्हाला माफ कर तू. आमचे महाराज यातच खुश होतील. हो कवी, तुम्ही बरोबर बोललात. मी या चोरीचा तपास ताबडतोब गोपाळ भाऊकडे सोपवतो. काहीच चांगलं सामान मिळालं नाहीये. का उस्ताद, ती अजब भाषेमध्ये लिहिलेली एक पांडुलिपी मिळाली आहे ना. काय लिहिलं असेल त्याच्यामध्ये ते तरी सांगा. असं वाटतंय काहीतरी हिशोब केलाय. हे राजमहालातले लोक आहेत. बहुतेक चोरी केलेल्या पैशांचा हिशोब केलेला आहे वाटतं. हा सगळा विचार करून आपल्या सगळ्यांचा फायदा आहे ते सांग ना. जे काम दिलंय ते अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि जर असं झालं ना तर या राज्यात आपण अजून नाही राहायचं. दुसऱ्या राज्यात जाऊन पायावर पाय टाकून आरामात आयुष्य घालवायचं. हे अगदी बरोबर बोललात उस्ताद. तुम्ही लोक नुसते गप्पा मारण्यातच वेळ घालवणार आहात की कामही करणार आहात? वरती वेळ वाढत चालली आहे. आज रात्री मोठं काम करायचंय, लक्षात आहे ना? तुम्ही मोजून मापून बरोबर पुढे सरकताय ना. आधीच सांगितलं ना, शहराच्या खाली सगळं माझ्या मुठीत आहे. अजिबात काळजी करू नकोस. तर राजकवी महोदय, रात्री नेमकं काय झालं होतं नीट आठवून सांगाल का मला? मला जेवढं लक्षात आहे, तुम्हाला माहितीये का गोपाळ भाऊ, झोपेच्या मध्ये अशी दुर्गंधी यायला लागली होती. त्यानंतर सगळा अंधार. 2 जाड्या माणसांनी काहीतरी माझ्या नाकावर दाबून ठेवलं आणि मग मी बेशुद्ध झालो. मग जेव्हा सकाळी शुद्ध आली, घरात काहीच शिल्लक नव्हतं. दुर्गंधी? कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येते? अच्छा, तुम्हाला नेमकी कसली दुर्गंधी येत होती ते तरी सांगा ना. शौचाची. काय सांगू गोपाळ भाऊ, अगदीच. ठीक आहे, सांगायची गरज नाही. अच्छा कवी महोदय, किती चोर होते काही लक्षात आहे का तुमच्या? मला वाटते की 2 होते. अच्छा, हे सांगा मला, ते लोक तुमच्या घरात घुसले तरी कसे? हेच तर समजणं अवघड आहे गोपाळ भाऊ. आवाज काहीच आला नव्हता, सगळे अचानक घुसले. जमीन खोदून तर आले नव्हते ना? जमीन खोदून म्हणजे? चोर कधी जमीन खोदून कुणाच्या घरामध्ये गेले आहेत असं मी आयुष्यात नाही ऐकलं महाराज. गोपाळ भाऊ ठार वेडा झालाय. मला तर वाटतं यांना उपचाराची गरज आहे. तुम्ही थांबा. गोपाळ भाऊ, तू प्रश्न विचारत राहा. पण जशी आज्ञा महाराज. म्हणजे तुम्ही म्हणताय की छताच्या मार्गाने तर चोर घुसले नाहीत ना? नाही, ते मी खात्रीने सांगू शकतो.
कारण मग खिडकी दरवाजांवर त्यांची छाप असती. ती तर नाहीये. ठीक आहे महाराज, माझे प्रश्न अजून संपले नाहीयेत. गरज पडली तर नक्की बघू. काय भानगड आहे? हा खड्डा तर त्यांनी भरून टाकलेला आहे. याचा अर्थ काय आहे? दुसरीकडे कुठे खोदकाम चालू आहे का? बाबा बाबा, इथे उन्हामध्ये तुम्ही काय करताय बाबा? खूप त्रासलोय मी जावई बापू. शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात येत आहेत ना, म्हणून. यात काळजीचं काय कारण आहे? भगवान वाईट माणूस असू शकतो, पण जलनिकासी तर चांगलं काम आहे ना बाबा? मी कधी म्हणालो की चांगलं नाहीये म्हणून? पण जर खड्डा खोदलाच आहे तर मग बुजवून का टाकला? वा, पाऊस पडल्यावर पाणी भरणार नाही का? तेव्हा तर काम करण्यात अडचण येईल ना बाबा? हो, ही गोष्ट तर तुम्ही अगदी बरोबर बोललेला आहात. मग निघाला कुठे आहात तुम्ही? बस जरा बाजारात फिरून घरी निघून जाईल. याची काळजी न करता राज्यसभेत जा. मन प्रसन्न होईल तुमचं. सगळेच्या सगळे मूर्ख आहेत. अत्तर न लावता राजकवीच्या घरात घुसले. गाढव आहेत सगळे, गाढव. पण पकडणार कुणाला? ते सगळे तर जमिनीच्या खाली आहेत. तिथून त्यांना पकडणं गोपाळ भाऊला जमणार नाही, मुळीच नाही. प्रधानमंत्र्यासोबत हुशारी करणं सोपं नाही गोपाळ भाऊ. माझं नाव भगवान आहे, भगवान. इथे 2 आणि 2 मिळून 4 होत आहेत. चोराच्या शरीराला शौचाची दुर्गंधी. जल निकासासाठी भगवान जमिनीमध्ये खड्डे खोदतोय. 2 आणि 2 मिळून 4. बहुतेक मला आता समजतंय. हा, अरे, आपण सगळे योग्य दिशेने चाललो आहोत ना रे? काळजी करू नका उस्ताद, काळजी करू नका. अरे चला ना, योग्य मार्गावर चाललो आहोत आपण. दुर्गंधी, दुर्गंधी, शौचाची दुर्गंधी. असं वाटतंय की मी पकडलेला आहे. आता फक्त पुरावा हवा आहे. त्याचा मी व्यवस्थित जुगाड लावेन. गोपाळ भाऊ आज काय खेळ खेळणार कुणास ठाऊक. अजून सेनापतीच्या घरी काल रात्री काय झालं समजू शकलं नाही. लवकरच खबर मिळून जाईल. महाराज, षडयंत्र चालू आहे महाराज, षडयंत्र. जे परवा रात्री राजकवींच्या घरी झालं तेच काल रात्री माझ्या घरी सुद्धा झालं महाराज. हे सगळं काय चालू आहे मंत्री? राज्याच्या सेनापतीच्या घरी चोरी झाली आणि तुम्ही छाती ताणून राज्यसभेत आला आहात. शी 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 शी. खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराज, मी चोर पकडलेला आहे. लगेचच जावं लागेल. तुम्ही पण चला ना. चला चला, मी पण येतो. जाऊन चोराला माझ्या हाताने पकडतो. पण महाराज, गोपाळ भाऊ या कामाला का जाणार? तो तर निर्बुद्ध आहे, मूर्ख आहे. गोपाळ भाऊ जाईल. तुम्ही इथे महालाची राखणदारी करा. महाराज, या जागी नाला बनवण्यासाठी खड्डा खणला जात होता. कुठे गेला तो खड्डा? तो बंद करण्यात आलेला आहे. आणि कोणी करवलं हे? नक्कीच भगवानच्या माणसांनी. या जागी खोदकाम केल्यानंतर चोरांचा पत्ता लागेल. आदेश द्या, खोदकाम सुरू करण्यात यावं. अरे, कोण आहे तिकडे? खोदण्यासाठी माणसं बोलवा. अरे अरे, हे भगदाड बहुतेक तुटायला लागला आहे रे. नाही उस्ताद, नाही, तुटत नाहीये. बहुतेक कोणीतरी तोडतंय. आवाज ऐकू येतोय का? कदाचित महाराजांची माणसं आहेत. आपण सगळे पकडले जाणार. पळायला मार्गच नाहीये. आता उपाय? या सगळ्यांना बांधून वर घेऊन या.
हे आहे का तुमचं नाला खोदायचं काम? हा, खड्ड्याच्या जागी भुयार खोदताय काय? कोणी सांगितलं होतं तुम्हाला हे सगळं करायला? त्यांना तर पाहिलं नाही हुजूर. रात्रीच्या अंधारात चादरीत तोंड लपून आले होते ते. तुमच्याशी बोलणी कोणी केली होती? 2 चोर आहेत हुजूर, ते बोटा आणि घोटा. तर हे भगवानचंच काम आहे. तर महाराज, या दोन्ही चोरांना पकडण्याची व्यवस्था करा. ते पूर्वेकडे राहतात. सेनापती, या दोघांना लगेचच बंदी बनवून आणा. खरंच गोपाळ भाऊ, तू नसतास तर हे राज्य मातीत मिसळलं असतं. नाही, तुझ्या बुद्धीची कुणाशीच तुलना नाही. सेनापती, बोटा आणि घोटा कुठे आहेत? शोधू नाही शकलो महाराज. कदाचित संकटाची जाणीव झाल्याने पळून गेले. हाय हाय महाराज, या चोरीची योजना ज्याची होती तो रंगे हात नाही पकडला गेला. वरच्याचीच कृपा म्हणावी लागेल.